श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मोजून 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि तुम्ही ज्याचा विचार सुद्धा केला नव्हता तेच व्यक्ती किंवा तीच बातमी आज तुमच्या समोर येईल. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात ते सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे. या जगात कुणालाही तुमचं दुःख ऐकायला वेळ नाहीये. आपण तुमच्या दुःखाचा तमाशा चार चौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे आणि एवढं लक्षात ठेवा. आणि ते त्यांच्यासाठी लोकांकडे वेळ असतो आणि म्हणून लोकांवर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये आणि कधी त्यांच्या विश्वासाच्या पात्र तुम्ही स्वतःला बनवलं नाही पाहिजे. एवढंच तुम्ही ध्येय आपल्या मनात साठवून ठेवा. बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या जातील आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या लक्षातही येतील. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येत असते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते भविष्यात आणि आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं, म्हणून वेळ कधी वाया घालवू नका. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्य आपल्या सोबत असतं. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होत असते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळत असते. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा हा लवकर मिळवता येत असतो. म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे आणि सर्वांची शांत राहून उत्तर देणे आहे. कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर उत्तर दाखवत असते. म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी आपल्या जवळ बाळगू नका. वय आणि पैसा यावर कधीच गर्व आपण करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच शेवटी संपत असतात. म्हणून ज्या गोष्टी संपत असतात त्यांच्यावर कधी तुम्ही गर्व करू नये. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोकही तेवढेच महत्त्वाचे आपल्या जीवनात असतात. म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि चांगल्या गोष्टी करत चला. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होऊन जातील आणि जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटायला लागेल. स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. म्हणून शोक तुम्हाला स्वतःला पूर्ण करायला लागतील आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व तुम्ही नाही केला पाहिजे. तुमच्याजवळ जे आहे ते उद्या ते नसूही शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा सुद्धा बनू शकतो. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहायला शिका, कारण अशी लोक तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात आणि ती लोक तुम्हाला भरपूर काही डावपेच करणारे असतात. आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतील. मित्रांनो, नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल, नाहीतर नातं तोडून काही फायदा नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल
एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा कधीच तुम्ही आयुष्यात होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी लागते. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात, एवढे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. कडू असणं आणि ही कडुलिंबाची चूक नाही, तर चूक तर आपल्या जीवीची आहे, जिला फक्त गोडच आवडते. आणि मग स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावंच लागेल. आणि संकटांना जर हरवलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा मिळतील ज्या आपण भरपूर काही आयुष्यात मिळू शकलो नव्हतो आणि त्या आपल्याला आता मिळावे लागतील. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हे दिवस सगळ्यांना बघावेच लागतात. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जात असते. म्हणून यश तुम्हाला एक दिवशी मिळणारच आहेत. त्यासाठी तुम्ही फक्त संयम सोडू नका आणि प्रयत्न करणं सोडू नका, ते चालूच ठेवा. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. म्हणून मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि त्याच गोष्टी जे समजून घेतात तेच खूप पुढे जात असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. आणि जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आणि तेही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. म्हणून जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, तर कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून जास्त विचार करत बसल तर मग कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. म्हणून पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर आपल्याला समजत असतात. म्हणून जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होत जातील. म्हणून लहान तळ्यासारखे गोड राहा आणि जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात, तसेच तुम्ही आयुष्यात गोड राहायला शिका. निंदा आणि टीका वाटायला यावी आणि ती हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. म्हणून निंदा आणि टीका यायलाच हवी. जीवनात प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि गैरसमज आपण कोणत्या गोष्टीचा करू नये, कारण त्या व्यक्तीला आपण समोर ठेवावी आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलून घ्यावे, पण कोणत्या गोष्टीचा कधी गैरसमज करू नये. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच लोक आपल्या सोबत आपोआप येत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत असतात. आणि तो आनंद शोधत असताना भरपूर काही गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. म्हणून अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधी हार मानू नका आणि शेवटपर्यंत लढत राहा. बघा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे आणि देव तुम्हाला यश देणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून यशामागे धावत राहण्यापेक्षा तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि विश्वास हा मनात दौडू द्या. नक्कीच बघा, तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि भरपूर काही तुम्हाला साध्य होईल. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही ना, हे लक्षात येतं. आणि मित्रांनो, जीवनात तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी कराल, फक्त तुमची सोबत चांगल्या माणसांसोबत ठेवा, कारण त्यामुळे माणूस खरंच हरत असतो आणि मागे पडत असतो. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर घ्या आणि मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही परत मागे राहू शकता. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंत कठीणच असते. म्हणून ती शक्य करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न हे केले पाहिजे. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. म्हणून आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. जर पळून पळून थकला असेल तर मग चालत राहा, पण थांबा.
तेव्हा तुमचे लक्ष तुम्ही गाठाल आणि तेव्हापर्यंत तुम्ही अजिबात थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो आणि ते मिळूनच राहणार आहे. म्हणून भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीत आणि नामस्मरणात राहावं लागेल आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला असावं लागेल. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील. फक्त एकदा तुम्ही स्वामींचा अनुभव घेऊन बघा. भरपूर काही मोठा अनुभव मलाही आला आहे आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनासारखं सगळं होईल. मित्रांनो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. म्हणून जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे आहे, जे तुम्ही मिळवू शकत नाही असं लोक म्हणतात. आणि लोकांच्या नक्कीच तुम्ही विश्वासावर राहू नका आणि त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही आपल्या मनावर फक्त विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुम्हाला साध्य होईल. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारांनी माझ्याजवळ काय आहे हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. जग तेच लोक बदलतात ते जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात. म्हणून मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालपेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्कीच गेलो आहे असं आपण स्वतःला सांगायचं आहे. कारण एका दिवसात आपण ध्येय गाठू शकत नाही, कारण थोड्या दिवसात आपण ते ध्येय गाठणार आहेत, एवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, जीवनात सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीत रमून जातं, हेही खरं आहे. मग खरंच देवाचा खेळ कोणालाच कळू शकत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगली करत राहायचं आणि शेवटी त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे यातच आपण रमत जायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचे आहे. मित्रांनो, वेदनाच्या ओझासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार या जगात दुसरा कोणीच नसतो. म्हणून आपण हसायला शिकलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. ज्यांना मनात हृदयात जागा देतो तीच लोक आपला पद्धतशीर आपला विश्वासघात करतात आणि निघून जात असतात. म्हणून तुम्ही कधी कोणावर विश्वास करण्या अगोदर पहिले त्याची परीक्षा घ्यायला हवी. एका वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा ती नसल्यासारखी वागत असेल तर मनाला खूप त्रास होत असतो आणि मग आपण कुठेतरी आपण चुकतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या गोष्टीमध्ये जास्त रमण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. माणसाने मोठे मोठे शोध लावले, मात्र नेमकं दुःख नेहमी चांगल्याच माणसांच्या वाट्याला काय येतं याचा शोध अजून पण लागलेला नाही आणि तो लागायला नक्कीच असायला हवा. आणि तो लागला की मग कळेल माणसानं दुःख कुठून होतं. मित्रांनो, संसाराची झोळी किती जरी फाटली असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व साबूत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्णपणे गरज याच्यात लागणार आहे आणि ती पूर्णपणे गरज तिने निभावली पाहिजे आणि साथीदार तुमचा भक्कम पाहिजे. त्यासाठी त्याला विचार करून तुम्ही निवडायला हवं आणि मग तुम्ही पुढे जायला हवं. कोणाचं काहीच अडत नाही. कोणा विचारून आपण मात्र उगाच विचार करत बसतो त्याचं कसं होईल आणि आपल्या वाचून. म्हणून वेळ बदलते, नाती बदलतात, माणसं बदलतात, आयुष्य सुद्धा बदलतं, पण आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि जी कधीच जाणारही नाही. म्हणून आलेल्या परिस्थिती पुढं झुकत नाही तरच चांगले दिवस येतात. कारण आपल्यावर आलेली संकटही नेहमी आपल्याला असलेली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून ती जिद्द आपण पूर्ण ठेवायची आहे आणि ते कधीच हार मानायची सुद्धा नाहीये. तुम्हाला चुकीचं ठरवायला सगळेच पुढे येतील, पण तुम्हाला साथ द्यायला कधीच कोणी पुढे येणार नाही. हेच आजकालच्या युगातील सगळ्यात मोठं कटू सत्य आहे आणि तेच लोक करत आहेत. म्हणून तुम्हाला जो साथ देईल तोच खरा तुमचा मित्र आणि तोच खरा तुमचा माणूस असं समजायला तुम्ही हरकत नसते. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येते, उपकार नाही केलेत हे करून. म्हणून कोणासाठी करण्या अगोदर तुम्ही विचार करून नक्कीच करायला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आणि नाव ठेवण्यासाठी लोक जीवाचा खूप आटापिटा करतात आणि मग त्या व्यक्तीचं चुकीचं होत असताना ते खूप मजा लुटत असतात. पण लक्षात ठेवा, कर्माचा फेरा आहे आणि हा तुमच्यावरही फिरणारच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, आपली सुंदरता आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघा. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे
आपण चुकलोच नाही असं होत नाही. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते आणि तुम्हीही कुठल्या धुतलेल्या दुधाचे नसतात. कारण तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपली चुकी कुठेतरी असतेच. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. आणखीन जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे हे जावेच लागते आणि ते जावेच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावायची. मग ते लोक पुढे जाऊन फसत असतात आणि त्यांना भरपूर काही मोठा पस्तावा येत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि लढाईत हरायचं नाहीये आणि पुढं चालत राहायचंय. सोडून जाणारी प्रत्येक वेळ बापाची आठवण करून देत असते आणि आपण त्यात ते सगळं काही आपल्याला जे आपल्यावर ओझं येत असतं त्यावर त्यांची आठवण आपल्याला होत असते. म्हणून वेळेनुसार आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि आपण सर्व कामगिरी हातात घेतली पाहिजे. माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात. हे आपण लक्षात ठेवलं की अपेक्षा भंगांचे दुःख वाट्यालाच आपल्या येत नाही. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. म्हणून आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार नक्कीच असतात. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि मजाही दाखवायचा नसतो. म्हणून जेवढा जास्त आपण मजा करू आणि माज दाखवू. कारण शांतता दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चाटू शकतो बरं का. एवढं तुम्ही निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस आणि महिने वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरतही येत नाही. मग ती फक्त घालमेल असते. मित्रांनो, चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. म्हणून कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. म्हणून शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेनं भरकटणारं मन. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलाय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर आणि पुढे जात राहा. म्हणून आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. तो विसर कधी पडू देऊ नये आणि त्या लोकांची साथही आपल्याला द्यायची असते. प्रत्येक जण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीत असतो आणि तो चुकला की मग त्याला ती गोष्ट कळत असते. मग तो चूक मान्य करण्यावर त्याची वेळ असते आणि त्याने जर मान्य केली तर त्याला देव सर्व काही देतो. पण मान्यच करायला तयार नसेल तर त्याचा तो गर्व होऊन जातो आणि त्याच्या गर्वानिशी तो खाली पडत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती आपल्या जवळ पाहिजे. आणि ती असली की मग सर्व काही आपल्याला मिळू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. कारण तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही आपोआप सिद्ध होऊन जाल. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते आणि ती जाणीव करूनही काही फायदा नसतो. मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच कुणापुढे हात पसरू नये. कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते ऐकवत असतात. तुझे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहेस आणि तथास्तु असा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिला आहे. आणि असाच आशीर्वाद स्वामींचा आपल्या पाठीमागे आहे. मग आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्ही आठवा आणि पुढे जात राहा. कधीच तुम्ही असं आत्मविश्वास गमावू नका आणि मागे हटू नका. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा संयम सोडू नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात आणि हार मानत नसतात. एकतर जिंकतात किंवा मग शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जात असेल
तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन तुमचं आपोआप कमी व्हायला सुरू होतं. आणि ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात. आणि तो पुढे चालत असतो आणि यशाच्या मागे तो धावत असतो. एकटेपणा हाच आपल्या ध्येयाकडे खेचत असतो. आणि मग हा एकटेपणाच आपण भरभर काही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्हाला जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका आणि चांगल्या दिवसांना तुम्ही नक्कीच जिंकवा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत माघार घेऊ नका आणि स्वतःला भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही किती हुशार असाल, पण तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुम्हाला हुशारीचा तो काहीच फायदा नसतो. खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं सुद्धा आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी आपल्याविषयी रडत नसतो. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे कधीच तुम्ही मदत मागू नका आणि मदतीला जाऊ नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय ते राहणार अजिबात नाही. म्हणून विजय शांततेत मिळवायचा आणि लोकांना कायम वाटतं राहिलं पाहिजे आपण हरतोय असं, पण तो विजय हा नेहमी आपलाच असतो आणि तो मिळवत आपल्याला राहायचा असतो. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष आपल्यालाच करावा लागतो आणि तो करायला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ बदलावे लागतात आणि ते नाही बदलले तर आपण चुकीच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हा तुमची यशस्वी होऊ शकता आणि ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या. दृढ व्हायचंय तर संकटांना सामोरे जा. विश्वास जिंकायचा आहे तर आधी विश्वास ठेवायला शिका. ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा. शांतता हवी आहे तर नक्कीच ध्यानधारणा करा. पुढे जायचंय तर नक्कीच कृती करा. आणि टॅलेंटेड व्हायचंय तर नक्कीच स्मार्टवर्क करा. आणि काहीतरी हवंय त्यासाठी किंमत तरी मोजावीच तुम्हाला लागणार आहे आणि ती तुम्ही मोजा आणि भरपूर काही शिका. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण तर तुम्हाला यशाकडे पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील आणि मग तुम्ही जिंकाल तर ते तुमच्या सोबत येतील. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका आणि कुठेही तुम्ही अडथळू नका. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आपल्याला आहे आणि ती गरज आपल्याला लागणार आहे. म्हणून यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही आणि कुठे मिळणारही नाही. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले तर तो पडला तर तुम्ही नक्कीच पडणार आहात. कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि ते संयम आपण नक्कीच राखला पाहिजे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर तुम्ही बसणार नाही. स्वतःची धाड स्वतःच तयार करा आणि व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व तुम्ही उभं करा. सुरुवात छोटी करा पण ध्येय मोठे ठेवा. सगळ्यात आधी महत्त्वाची कामे तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अक्षरशः झपाटून जा आणि यश तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. या दिशेने चालत राहा. काही संकटेही बाजूने जाणारी असतात, उगाच ते स्वतः ओढून घ्यायची नसतात. म्हणून लक्षात घ्या, काही संकटे तुम्हाला काहीच करणार नाही, पण तुम्ही त्यांना फक्त घाबरत असता. म्हणून तुम्हाला फक्त शांतता आणि संयम ठेवायचा आहे. मग त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि व्हायलाच लागतो. एकटं राहायला शिका. ना कुणाला गमवायची भीती असते, ना कुणाला मिळवण्याची तडफड असते. कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं आणि स्वतःच आपलं आयुष्य एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं, पण स्वतःला मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहण्याची सवय नाही लागली पाहिजे. आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने आणि नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते ना, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य बघत असतो. म्हणून
तुम्ही कधीही हातांच्या रेषांमध्ये भविष्य बघितलं नाही पाहिजे आणि स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जे होणार आहे ते होईलच, पण तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत, म्हणून त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम तुम्ही लक्ष दिले पाहिजे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान नक्कीच गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल ना, तेव्हा हीच अपमान करणारी माणसं जी असतील ना आणि लोक जी असतील ना, स्वतःचा मान वाढवल्या तुमची ओळख सांगतील आणि तुमचं नाव सांगतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त धावाल की दम लागतो, आणि मग क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो, म्हणून तो दम तुमच्याजवळ असलाच पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका आणि मनसोक्त हसा आणि समाधानी राहा. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते, त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक सुखकर होऊन जाईल आणि अगदी मनमोहक तुमचं जीवन होऊन जाईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली नक्कीच पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला मिळत असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला सांगताही येत नाही. जीवनात सगळं काही मिळवा, परंतु अहंकार मिळवू नका, कारण त्याचा शेवटी नाशच होणार आहे हे निश्चित आहे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून त्यांना फक्त तुम्ही त्याचा रिझल्ट दाखवा आणि ते प्रयत्न तुम्ही जे करताय ते कधीच दाखवू नका आणि प्रयत्न करत राहा. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी ते सगळं काही मिटवून टाकतात. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नसतं, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी बाळगू नका. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात, आणि हेही तुम्ही शिकायला पाहिजे. मित्रांनो, ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो ना, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि कुठल्याही थरावर जाऊ शकतो. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे आणि ते कर्म आपल्याला नक्कीच आता करायचे आहेत. मित्रांनो, जीवनातील 6 कठोर सत्य आहेत, ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणती गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आपले दुःख लपवा, कारण त्याची कोणीही पर्वा करत नाही. एकटे राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येकजण तुमच्या सोबत कायमचा राहणार नाहीये. आणि प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधी येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणून संयम राहायला शिका, आणि संयमी राहिलात तर भरपूर काही मिळवाल. तुमच्या स्वप्नावर मेहनत घ्या, पण आयुष्य बदलायला वेळ कधीच लागत नसतो. जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा आपला सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांडं काळं करू शकतो, पण आकाशातलं काळे करण्याचं सामर्थ्य त्या धुरात नसतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात नक्कीच करू शकता. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर आपल्याला उचलावा लागत असतो, आणि तो डोंगर उचलून आपण सर्व काही साध्य करू शकतो. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या आणि नसलेल्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळवता आल्या पाहिजे. आणि पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते, आणि त्याच गोष्टीत जिंकल्याने खूप मजा येत असते. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलेच होणार, आणि जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावू घेऊ शकणार नाही, कारण तुम्ही स्वतः जिंकलेले असाल. 3 गोष्टी कधी लपवता येत नाही. एक म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून सत्य कधी झुकत नाही आणि ते कधी हारतही नाही. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात ना, तर तो तुमचाच दोष आहे. पण तुम्ही समाधानी होऊन सुद्धा नक्कीच जीवन जगलं पाहिजे. समाधानी होण्यातच पण एक वेगळं सुख आहे.
आणि पैसा तुम्ही फक्त गरजेपुरता कमवला पाहिजे. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा असतो आपला आत्मविश्वास. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटा चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल ना तर सर्वांसोबत घेऊन चला आणि सर्वांना पुढे न्या. नेहमी तयारीत राहा. नक्कीच हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नसतं. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नसतात आणि कधीही ती थांबत नसतात. या 6 सवयी तुमच्यातील ऊर्जा भरपूर काही संपवत असतात. ते आजच काढून टाका. ते म्हणजे अतिविचार करणे, झोपेच्या अनियमित वेळा, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, व्यायाम न करणे, आळशी जीवनशैली, रागावर नियंत्रण नसणे आणि योग्य आहार न घेणे आणि पुरेसं पाणी न पिणे. या 6 गोष्टी टाळा. तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमच्याकडे मिळवाव्या लागतील आणि त्या मिळून राहतीलच. फक्त तुम्ही या गोष्टी सोडल्या पाहिजेत. फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही सोडू नका. तो तसाच तुम्ही कायम ठेवा. तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही असे आपले स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे आणि मी तुमच्याजवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या. बाकीचे सर्व स्वामी समर्थ आपले पाहून घेतील आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करत आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करून घ्यायचे. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे, आपल्याला काय करायचं आहे ते. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकणार नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुमची तुटणार नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. म्हणून दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. याला जीवन असे म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे आयुष्य उद्या नसते आणि ते नसणारच आहे. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंद राहा आणि देव तुम्हाला सुखा समाधानात ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या दरबारात जेव्हा जात असाल तेव्हा स्वामींकडे एकच मागणं मागा की स्वामी राया, आम्हा सर्वांना तू सुखी समाधानी आणि निरोगी ठेवल्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि असंच आम्हाला पुढेही सुखी समाधानी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एवढंच तुम्हाला मागायचंय. आणि प्रत्येक वेळी स्वामींना आपल्याला जे काही देत आहेत त्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. म्हणून शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आहे. चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. म्हणून शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, व त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि तो स्वतःवरचा विश्वासच आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतोय असा दृढ विश्वास ठेवणे. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. आणि देह बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आणि आपला उद्धार व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर नामस्मरण कधी सोडू नये. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण होईल आणि कल्याण खेरीज राहणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून संत देहातही असतात. त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो आणि प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल.
भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. म्हणून तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्थान होईल, आणि नाहीतर ते नुसते पाणीच आहे. म्हणून थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होत असते, आणि ते मनापासून आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. नामस्मरण हा परमात्माकडे जाण्याचा राजमार्ग आहे, आणि ते नामस्मरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळवून देण्यासाठी बसलेला आहे. फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहिले पाहिजेत. आणि प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? आणि अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे नक्कीच होऊ शकतो. म्हणून शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी सांभाळीन असे भगवंत म्हणत आहेत. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखरच मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही, आणि ती अपेक्षा कोणी करूही शकत नाही. मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घ्याल तेवढे तुम्ही स्वामींच्या प्रेमात पडाल, आणि स्वामींच्या जवळ तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा कराल. म्हणून जगात दोनच गोष्टी आहेत, मी व भगवंत. पैकी एकच खरी असली पाहिजे. भगवंत खरा आहे तो सर्वांना पाहिजे, म्हणूनच तो सुलभ साध्य असला पाहिजे. भगवंत असल्याचा अनुभव आपल्याला नाही, पण तो नसल्याचा अनुभव आपल्याला आहे, कारण असमाधान आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती सुलभ असली पाहिजे. काही न करता भगवंत मिळवण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे नीतिधर्माचे आचरण, आणि दोन म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव, मी भगवंताचा आहे असे वाटले पाहिजे, त्याला आवडेल तसे वागले पाहिजे. आणि हे वागणे म्हणजे साधना आहे. त्यासाठी भगवंताचे प्रेम उत्पन्न होणे जरुरीचे आहे. आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी 3 मार्ग आहेत. भगवंताची नड वाटली पाहिजे. नड भगवंताशिवाय सुख नाही असे वाटणे, आणि ती नड संतांना वाटली होती. म्हणून आपलेपणा, दुसरी गोष्ट आपलेपणा आहे. भगवंताशी नाते लावावे. निस्वार्थ झाल्याशिवाय भगवंताशी नाते लावता येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहवास. यासाठी काही करावे लागत नाही, आपोआप प्रेम येते. म्हणून सहवासाचा अभ्यास करावा. सहवास कसा करावा? भगवंतामध्ये असलेले भगवंताहून वेगळे नसणारे त्याला चिकटलेले नाम घ्यावे. भगवंत पाठीराखा आहे ही जाणीव झाली की सर्व काही साध्य झाले असे आपण समजू शकतो. आणि आपल्याला देव म्हणत आहे, अरे वेड्या, ईश्वर तुझा मालक आहे, सद्गुरू तुझा चालक आहे, तरी का बरळीतो? मीच माझा मालक आहे. काय आहे तुझ्या हाती? काय लिहिले तुझ्या माथी? किती दिवसाचा रे तू सारथी? जावे सद्गुरूंना शरण, करोणी देतील ईश्वर दर्शन. जन्मा येऊनी होशील पावन, करिता गुरु म्हणे नित्य करावे नामस्मरण. तरुणी जाशील भवसागर, सुंदर होईल प्रपंची जीवन. आणि असंच आपलं जीवन सुंदर होणार आहे फक्त नामस्मरणाने. मग ते किती आवडीने करायचे हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल, आणि तुम्हीच ते ठरवू शकता. म्हणून मित्रांनो, व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते स्वामींच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यात मात्र कधी शंका येणार नाही. आणि मी कसाही असलो तरी तुमचा आहे असं फक्त आपण देवाला म्हणायचंय. तुम्ही मला अंतर देऊ नका, मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. आणि त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे, आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट अगदी लहान सहान देखील त्यांच्या कानावरून घालून कसायला भरपूर काही गोष्टी आपण अभ्यास त्यातून करू शकतो, आणि तर खात्रीने त्याचे अस्तित्व आपण जाणवू शकतो. म्हणून आपण तसंच करायला पाहिजे जसं भगवंत आपल्याला सांगत असतात, आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण जगलो पाहिजे. म्हणून खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्यांचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात मात्र कधी शंका नाही. म्हणून खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहत असतो, त्यांचा भाव पाहतो, एरवितो, त्यांच्या जवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्यासारखा तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. म्हणून श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे तर त्याला दररोज तुम्ही पाया पडून बाहेर जा,
आणि दररोज आल्यानंतर नक्कीच त्यांना सांगा आणि त्यांच्या पाया पडा. म्हणून त्याला तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगितली पाहिजेत आणि दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख मात्र नक्कीच दूर होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते ना, तसेच आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरुरी आहे. भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम याला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जे जुळेल तो त्याने करावा. आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि होण्यासाठी आपण देवाकडे नवस करतो. पण आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान करावे आणि समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ नये. म्हणून आपण स्वामींचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्यांचे आहोत असे वागले पाहिजे. म्हणजे त्याचे झाले पाहिजे आणि त्याचेच होऊन राहिले पाहिजे. एवढंच फक्त आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि जो व्यक्ती असा निर्णय घेतो तो अगदी शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींच्या विलीन होऊन जातो. म्हणून श्री सद्गुरूंना मन गढूळ झालेलं अजिबात आवडत नाही. जितकं मन शुद्ध तितकी गुरुकृपा जास्त. पण मन हे चंचल असतं. ते स्थिर करण्यासाठी त्यावर अखंड नामाचा अभिषेक होणं अत्यावश्यक असतं आणि त्या मनावर देखील आपल्या बुद्धीचा पाश असतो. म्हणून त्यामध्ये अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा लेखाजोखा जमवलेला असतो. नको त्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आपली बुद्धी ही कोणत्याही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावते. परंतु तो निर्णय घेताना अनेक वेळा आपण नको असलेल्या आणि अकारण साठवून ठेवलेल्या गोष्टींचा विचार करतो. बहुतांश त्या फारशा गंभीरही नसतात आणि त्यासाठी आपल्या बुद्धीत नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकण्यासाठी नामाचा फवारा मात्र आपण त्यात नक्कीच मारला पाहिजे. आणि तो फवारा मारला की सर्व काही वाईट गोष्टी नष्ट होऊन जात असतात आणि आपल्या मार्गाला चांगल्या गोष्टी येत असतात आणि त्या चांगल्या गोष्टींमागे आपण नक्कीच पुरेपूर त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्हाला करायला लागेल. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होतो. आणि तोच फायदा तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच फायद्याने तुमचे नक्कीच बरं होणार आहे. म्हणून मंदिर खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतो. पण प्रत्येकाला भीक मागावीच लागते. आपण देवाकडे मागणं मागतो आणि कधीही तुम्ही मंदिरात जाल तर देवाकडे पहिले कधीच मागणं मागू नका की देवा मला हे दे, ते दे, हे दे. आपण काही दुकानात आलेलो नाही आणि आपल्याकडे जे आहे ते फक्त आपण नामस्मरण देवाचं घेऊ शकतो. आणि त्याने फक्त आपल्याला देवाला म्हणायचं आहे की फक्त आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही जसं द्याल ते आम्हाला मान्य आहे, एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असताना लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील, खाली बघू नका, अजून उंच उडा, ज्यामुळे जे दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि ते तुमच्यापर्यंत येणारही नाही. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात ना, तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. आणि आज वडिलांना सहज विचारलं की रुपयाही कमवत नाही तरी तुम्ही मला सांभाळता, तुला कवडीचं व्यसन नाही बेटा, ही माझी सर्वात मोठी कमाई आहे, असे वडील त्याला म्हणत असतात. म्हणून ह्या दोघांच्या संभाषणामधून आपण काय शिकू शकतो की कोणतंही व्यसन हे आपल्याला लागू नये आणि वाईट व्यसन आपण कधीही करू नये. फक्त चांगल्या व्यसनाधीन आपण लागलो पाहिजे. व्यसन लावा ते नामस्मरणाचं, आणि नामस्मरणाचं व्यसन ज्याला लागलं तो नक्कीच गुरुचरणी अर्पण होऊन जातो आणि पूर्णपणे गुरुचा होऊन जात असतो. म्हणून एकीकडे एखाद्याचं वाटोळं करायचं, संसार बर्बाद करायचा, असं दुसरीकडे स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून देवधर्म करायचं, असं कधी होऊ शकत नाही आणि असं कधीही होणारही नाही. म्हणून कर्म याला फक्त आपण पूर्णपणे घाबरलं पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे कायमस्वरूपी टिकून असते. लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं असतं. हृदयाला आवडेल त्याच्यावरचं प्रेम करा. आणि डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात आणि सगळेच लोक छान असतात, पण हृदयाने जे चांगले असतील तेच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकतात. आणि आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जातील. आणि लोकांच्या बोलण्याच्या मागे पळू नका.
कोणीच तुम्हाला अशी गोष्ट नाही सांगणार ज्यात ते स्वतः गद्दार असतील. म्हणून म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात कसलाच रोल नसतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडणे एवढंच त्यांना चांगलं जमत असतं. त्या लोकांपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून हातावर फुलपाखरू आपल्या शरीराची नाही तर मनाची निर्मळता ओळखून बसत असतात, हे मात्र निश्चित. आणि ते कोणताही प्राणी असो आणि कोणताही पशु पक्षी असो, तो आपल्याजवळ तेव्हाच येईल जेव्हा आपलं मन निर्मळ आणि पाक असेल. म्हणून चांगलं वागणं खूप सोपं असतं, पण काही अर्धवट लोकांना सोप्या गोष्टी अवघड करायला आवडत असतात आणि इतरांची समजूत काढताना भरलेली शब्दांची पिशवी स्वतःची समजूत काढताना मात्र रिकामी होऊन जात असते. म्हणून आपण दुसऱ्यांना समजून काढण्यासाठी स्वतः आपण पहिले जीवन समजून घेतलं पाहिजे. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असे कधीही राहू नये. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दिवस कसाही निघून जातो, पण ही रात्र खूप अवघड असते आणि ती निघत नाही. आपण त्यात विचार करत बसतो आणि भरपूर तऱ्हेचे विचार चारी साईडने आपल्या डोक्यात घुसत असतात. तर हे विचार न करण्यामागे एक तुम्हाला सांगतो, फक्त प्रभूंचं नाव घेत चला, स्वामी समर्थांचा जप करत चला. तुम्हाला हे विचार येणार नाहीत आणि त्याविषयी तुम्हाला चिंताही होणार नाही. उलट तुमचे प्रश्न सुटतील. म्हणून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतो. म्हणून आपण कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा म्हणजे दुःख आहे आणि ते शेवटी दुःख देऊन जाणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपण अपेक्षा ठेवू नये. जे मिळालं ते आपलं, जे नाही मिळालं ते नाही आपलं नाही. म्हणून आपल्या माणसांची अपूर्णता सांभाळा. आणि कारण या जगात कोणीच परिपूर्ण नाही आणि कोणी होऊ शकत नाही. म्हणून प्लॅन ए वर किती विश्वास असला तरी प्लॅन बी तुम्ही ठेवला पाहिजे आणि तो तयारच ठेवला पाहिजे आणि तुमच्याजवळ तो असलाच पाहिजे. म्हणून जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो ना, तेव्हा पडद्यामागे कलाकार आपलेच असतात आणि आपलेच त्याच्या मागे दडलेले असतात. म्हणून काहीही म्हणा, पण गावाकडे गेल्याचा आनंद स्वर्गा सुखापेक्षा काही कमी नसतो. म्हणून आपण नक्कीच गावाकडे जाऊन शहरातून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि जसं आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनाला पूर्णपणे शांतता लागते, तसंच काहीतरी आपल्याला गावाला गेल्यावर होत असतं. म्हणून तसंच आपण भगवंताच्या नामस्मरणात जर रमून गेलो, त्याच प्रकारे आपल्याला आनंद होत असतो. फक्त ते आपण मनापासून रमलो पाहिजे. जीवनामध्ये स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही, ही भावना आपल्याला खूप तळगाळाला नेते. तेव्हा चालू होतो डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लक्तर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. म्हणून शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लक्तर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. म्हणून यालाच आपल्या सामान्य मान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडलंय असंही टोमणं मारलं जातं आणि ते त्यांना कळतही नाही. समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय ते त्यांना नक्कीच कळलं पाहिजे. आणि निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआपच घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडणार नाही आणि घडवी शकणार नाही. म्हणून जीवनात ज्यांचे व्यसन जडावी अशी माणसे क्वचित भेटतात आणि कुठे स्नेहाला ती माणसे उणी पडतात, कुठे आपण उणे पडतो. वर्षानुवर्षाचा दाट परिचय असतो, पण दोन व्यक्तींमध्ये दूध साखरेसारखी मिसळून येत नाहीत आणि ते एकत्र येणे, बसणे, उठणे सगळे असते, पण एकमेकात विरघळणे नसते. आणि आपल्याला एखाद्या व्यसनासारखी त्या माणसाच्या भेटीची तलप येत नाही. म्हणून असंच असतं आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसं भेटत चालतात आणि काही माणसे आपल्यापासून तुटत चालतात. म्हणून त्यासाठी आपण पहिलेच तयार असले पाहिजे. आणि या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात आणि काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते आणि वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळंच ठरवलेले असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीच करोडोपणाची जणीव होत राहते. आणि एक गोष्ट सलते, तीही की सर्व प्रवाह शेवटी एका सागरात येऊन त्यांच्या अथांग गतीत असीम काळाकरता विलीन होऊन जातात.
पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा आपल्याला करावी लागत असते आणि तेव्हाच आपल्याला ते नक्कीच मिळत असतं. म्हणून अर्थात परिश्रम करा आणि स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला एक दिवशी नक्कीच भेटतील आणि तुम्हाला ते नक्कीच सांगतील सुद्धा आणि चमत्कार दाखवतील सुद्धा. म्हणून खोट्या माणसाचा मोठा आवाज जर असला ना तर खऱ्या माणसाला तो शांत करत असतो, पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उठपत असतं आणि त्याला जगू देत नाही. म्हणून खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. आणि जगाचा कडवटपणा कितीही अनुभवलेला असला तरी स्वतःमधला गोडवा जपता यायला हवा. आणि माणूस एकटा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात. आणि मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कुणाला समजतो ना कुणाला समजावता येत असतो. म्हणून कोणी म्हणत प्रेमावर चालतं हे जग, पण कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. पण जेव्हा मी अनुभवलं तेव्हा कळलं की फक्त स्वार्थावर चालतं हे जग. आणि आयुष्यामध्ये कधी कधी रस्ते चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ आपल्याला देत असतात आणि नवीन मार्गावर आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून परिस्थिती जेव्हा आपल्या विरोधात असते तेव्हा हिंमत आणि आत्मविश्वास दुप्पट आपला व्हायला लागत असतो. आणि कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं. आणि कोण फसून गेला हे महत्वाचं नाही, तर अनुभवाच्या शाळेत कोण हसून गेला आणि कोण आपल्याला फसून जाईल सुद्धा, तर याचे तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं आहे. आणि त्यातून तो तुम्हाला बसूनही जात असतो. म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तरी दुसऱ्याची फरफटत होतच असते की. म्हणून काहीच चुका नसताना भरपूर काही लोकांना सहन करायला लागत असतं. सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र पूर्णपणे समजत असतील. आणि आपल्या चुका काढण्यासाठी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे आपण लक्ष द्या जरा, आणि त्या आपण सुधारल्याच पाहिजे. आणि अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन बनवून घेतला जातो. आणि आत्ता एक क्षणाला हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात टेकलेला कोणीतरी देवाकडे अजून एक संधी दे म्हणून भीक मागत असेल, आणि तुमच्याकडे ती संधी आहे तरी तुम्ही निराश होताय आणि वाईट वाटून घेताय. आपण किती नशिबान आहोत हे ओळखा आणि तुम्ही कामाला लागा. आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश ही स्वामी समर्थ महाराज मिळवून देतील. आणि फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे एवढंच. स्वतःला चांगलं थणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी वगैरे सर्व काही अंधश्रद्धा आहे. आणि सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा एवढं मात्र निश्चित. आणि सर्वात सोपं असतं ते खोटं बोलणं, पण सर्वात अवघड असतं ते खोटं बोललेलं वेळेवर पुन्हा आठवणं सुद्धा. म्हणून कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो. आणि माणसांकडे धन नसलं तरी चालतं, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन मात्र जरूर असावं लागतं. आणि आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालाची अजिबात भीती आपल्याला कधीच वाटणार नाही. आणि कुणाच्या नशिबी सजलेला पलंग तर कुणाच्या वाटेला तिरडी येते. कुणी आठवणं बनून सुकतो पुस्तकात, तर कुणाच्या पदरी रिकामी परडी येत असते. म्हणून हट्ट करायला माणूस हक्काचा हवा असतो, परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटत असतो. म्हणून तसंच असतं जीवनामध्ये, आपल्याला असंच जगायचं असतं. प्रत्येकाला आपली मदत करायचीच असते असं नाही. काहींना आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं. आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे. म्हणून ते तसे करत असतात. आणि भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवत असतात आणि ते बनवतातही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यू तरी येणारच असतो, पण आपल्या मृत्यूचा दिवस आपल्यालाच माहीत नसणे ही फार सुखावह गोष्ट आहे. आणि सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, हेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलं नातंही तसंच असलं पाहिजे. आणि पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला देतील आणि ते तुम्हाला नक्कीच पुढे घेऊनही जातील. म्हणून मित्रांनो, कोणाची फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे एक ना एक दिवस दुसऱ्यांच्या हातून नक्कीच परत आपल्याला मिळत असतं. आणि नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं या वाक्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणून जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर ते लोटत असतात. म्हणून कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपण वाईट होत नाही हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही, म्हणूनच ती व्यक्ती आपली बदनामी नक्कीच करत असते. आणि त्यामुळे आपण कधीही वाईट वाटून घ्यायचे नाही. आपल्याला
नक्कीच आपण स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वतःला आपण चांगले म्हटलं पाहिजे, एवढंच बस असतं. आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने घाम गाळायला आवडत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुसऱ्याच्या मर्जीने घाम मात्र गाळावा लागत असतो. आणि आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरायला लागतं. आणि मी लोकांच्या पाठीमागे त्यांची बदनामी करत नाही. जे चुकतात त्यांच्या तोंडावर अपमान करण्याचा दम आहे माझ्यात, आणि तो दम प्रत्येकात असला पाहिजे. म्हणून आपल्याला कोणी चुकीचं म्हणत असेल आणि आपण बरोबर असेल, तिथे लढायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि कुणी कुणाचं नसतं. सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं, आणि तसंच ते सोबतही असतं, फक्त कामापुरता. म्हणून आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं, कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही. आणि सगळं काही भेटतं नाही आयुष्यात. काही गोष्टी हसून सोडून द्याव्या लागतात, आणि त्या कधी आपल्या आयुष्यातही नसतात. म्हणून हक्काने एका ताटात जेवायला बसणारी माणसं जर वेगळ्या वेगळ्या ताटासाठी भांडायला लागली तर समजून जा, कालांतराने दोघांना भीक मागण्याची वेळ मात्र येणार आहे. आणि म्हणून तसंच असतं. आपण कधीही आपल्या स्वतःमध्ये आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये कधी भांडण तंटा करू नये. त्यामुळे आपला विरोध होऊन आपल्याला दोघांनाच ते फेस करावं लागतं, आणि संकटांना सामोरे आपल्याला जावं लागत असतं. म्हणून एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर खूप त्रास मात्र होतो. आणि एखाद्या वेळेस कुणाला नाही म्हणून बघा, ती व्यक्ती तुमचा किती आदर करते ते तुम्हाला कळेल. म्हणून आयुष्यामध्ये कधीही शरीराची सुंदरता वयाच बरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहत असते. म्हणून शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त आहे. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्यांची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवीशी वाटते. बरोबर, बाहेर लक्ष दिव्यांच्या माळ्यांचा प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देत असतो. आणि तसंच आहे, काय बोललासी वरील या रंगा, अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कुडी बदलत असतो, वस्त्र बदलत असतो, आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. आणि तसेच पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्माची गोळाबेरीज करून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. आणि खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला मात्र कधी गमावू नका. आणि आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोभाट मिळालेले व्याज आहे, आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतच असे नाही. आजकाल तशी माणसे भेटतातच कुठे. आणि तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तरी त्यांना कधीही गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा, कारण अशी माणसं परत भेटतील हे कधीही आयुष्यात तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. म्हणून माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, आणि तेच आपण समजून घेतलं पाहिजे. जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले असते. आणि आयुष्य गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. आणि तसेच मित्र आपण जपायचे असतात, कारण चांगले मित्र असले की आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. म्हणून आपले मित्र हे धर्माचे वचन आणि संस्कार चांगले असणारे पाहिजे. म्हणून विचार करा, चिठ्ठीच्या जमान्यातील लोकांमध्ये किती संयम होता. आजकाल तर लोक एक फोन नाही उचलला तर नातं मात्र तोडून टाकत असतात. म्हणून गरीब जरी असला तरी चालेल पण निर्व्यसनी असावा. प्रेम थोडं कमी केलं तरी चालेल पण आदर करणारा असावा. असंच काहीतरी व्यक्ती नक्कीच स्त्रिया आपल्या आयुष्यात शोधत असतात, कारण त्यांना माहिती असतं की व्यसनाधीन लोक किती वाया गेलेले असतात. आणि आपल्याला व्यसन असावं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फक्त नामस्मरणाचं आणि देवाचं ते चांगलं व्यसन आहे, आणि तेच तुम्ही लावून घ्या. नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल आणि यश मध्ये मिळवेल. आणि यश तुम्हाला इतकं देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. म्हणून स्वतःला पण जपणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणार नाही. आणि आपण स्वतःवरती प्रेमही करायचं असतं. आणि जोपर्यंत स्वाभिमानाला हानी पोहोचत नाही तोवर सगळेच नाती जवळची वाटत असतात. आणि स्वतःचा कमीपणा कधीच कुणाला दाखवू नका, कारण लोक पडक्या घराच्या विटा आणि कौलं सुद्धा घेऊन जात असतात, आणि तुमचा फायदा ते नक्कीच घेणार आहेत. म्हणून कोट्यवधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसंच कमावी लागतात. म्हणून जपायचा प्रयत्न त्यांनाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत आहे. आणि पुरुषांना माहेर नसतं, त्यांना मित्र असतात, आणि ते मित्रांजवळ आपलं सगळं काही सांगत असतात. म्हणून ते मित्रांनीही त्यांचं नक्कीच ऐकून घ्यायला हवं, आणि कधीही त्यांची टिंगल करायला नको, कारण कोणता व्यक्ती कधी काय सांगेल हे सांगता येत नाही.
आणि त्याच्या मनात काय चाललेलं असतं हे त्यालाही कळत नसतं. फक्त तो तुमच्याजवळ त्याच्या भावना मांडत असतो, आणि भावना जर माणूस मांडत असेल तर तो खरंच काहीतरी संकटात किंवा मग आनंदात असतो. म्हणून बऱ्याचदा आपण जे बघतो त्यावरून काय करायचं ते ठरवत असतो, पण अनेक वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं. म्हणून जे बदलणं शक्य आहे ते बदला, आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारून घ्या, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी मात्र ठेवा. आणि श्रीमंती सर्व अवगुण झाकत असते, गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघडं करत असते. म्हणून काही बनायचं असेल तर वनवास तर भोगावाच लागतो. घरच्या सुख सुविधांमध्ये तुम्ही प्रभू राम नाही बनू शकत हे मात्र निश्चित. म्हणून 5 चुका करून 2 चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात, आणि असं माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात. म्हणून एकांतात जेव्हा एकदम शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं, याचा अर्थ तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःमध्ये रममान झालेले असतात आणि तुम्हाला कोणीही पाहिजे नसतं. फक्त तुम्हाला आयुष्यात स्वामी पाहिजे असतात. आणि स्वामी म्हणतात की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो, पण अगरबत्ती नाही हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कर्माला घाबरत चला आणि स्वामींची मनापासून सेवा करत चला. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर कायमच ठेवतील. म्हणून त्यांना नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये शांत राहा, आणि शांतता राखलीच पाहिजे, आणि शांतता आपल्याला चांगल्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून असे म्हणतात की राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. आणि स्वामी भक्तांनो, हा प्रेमळ संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका मनमोहक आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.